नमस्कार. दिनांक 9 जून. कथेचं शीर्षक आहे या कडुलिंबाचे पाने खा. एका कोसाव्याला जलोदर झाला. गाणगापुरास असता त्यास अक्कलकोटास जाण्याचा दृष्टांत झाला. महाराजांना भेटताच त्यांनी त्याच्या रोगावर कडुलिंबाची पाने खाण्यास सांगितले. ती कडू आहेत असे त्याने म्हणताच त्यांनी दुसरी फांदी दाखवून याची पाने खा असे सांगितले. ती पाने गोड होती. ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याचा जलोदरही बरा झाला. इंद्रियांवर स्वामित्व गाजवणारा असा गोसावी या शब्दाचा अर्थ आहे. पण ते फक्त इंद्रियांचा विषय सेवनापुरतेच खरे असते. कितीही थोर यती, संन्यासी किंवा गोसावी बैरागी असो, त्याला शारीरिक व्याधी चुकतच नाहीत. फरक इतकाच की प्रापंचिकांना शारीरिक व्यथा व्याधी असह्य होतात, तर यती संन्यासी जीवनमुक्त असल्याने त्यांना या भोगवट्याशी मानसिक पातळीवरही संबंध उरलेला नसतो. शरीराला होणारा त्रास ते बिनभोभाट भोगत असतात. त्यांना त्या वेदना त्रासाची जाणीव होऊ नये इतके ते परमेश्वराच्या अनुसंधानात पूर्णपणे व्यग्र झालेले असतात. या लीलेतील गोसावी हा असाच एक जीवनमुक्त जीव आहे. अंगात बळ असे तो. त्याने शरीराच्या व्याधीची तमा बाळगली नाही. पण जेव्हा देहबळही संपले तेव्हा व्याधीच्या दुःख यातनांपेक्षा आता आपल्याला द्वारकेच्या श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन घडणार नाही या हतबलतेने तो अधिक व्याकुळ झाला. महाराजांचे अशा जीवनमुक्तावर लक्ष असे. त्यांना ते अक्कलकोटास येण्याची प्रेरणा देत, कारण जीवाशिवाच्या भेटीचे अक्कलकोट हे एक संकेतस्थळ असे. महाराजांचे हे कार्य श्रीकृष्णाचेच कार्य होते. कर्षती इति कृष्ण, हा जो आकर्षून घेतो तो कृष्ण, अशी कृष्ण या शब्दाची व्याख्या आहे. त्याप्रमाणे त्या गोसाव्याला प्रेरणा देऊन त्यांनी त्यास अक्कलकोटास खेचून आणले होते. त्याची व्याधी त्यांना ठाऊक होती. शारीरिक दृष्ट्या ती जलोदराची व्याधी होती, परंतु पारमार्थिक दृष्ट्या ती व्याधी म्हणजे साधनेच्या अंतिम टप्प्यात येणारी हतबलता असते. ती अटळ असते, तरीही ती परमार्थाच्या वाटचालीतील विघ्नच असते. ते दूर करण्यासाठी देव गुरुरूपात भेटतो. महाराजांनी त्याला कडुलिंबाच्या एका फांदीचा पाला खाण्यास सांगितले. कडुलिंबाची ती फांदी म्हणजे हठयोगातील विशिष्ट प्रकारची साधनाच होती. त्रिगुणातील सत्वाची वाढ करणारा, त्रिदोष समतल राखणार, ईषणात्रयांचा म्हणजे लोकेशणा, वित्तेषणा आणि पुत्रेषणा यांचा निरोध करणारा तो हठयोग साधनेचा उपाय खात्रीचा होता. तरी पण त्या अवस्थेत त्या गोसाव्याला तो उपाय जालिम वाटणे साहजिकच होते. त्याने तसे बोलून दाखवताच महाराजांनी दुसरी फांदी दाखवून तिची पाने खाण्यास सांगितले. ही फांदी राजयोगाची गोड पाने असणारी होती. तिची पाने खाताच त्याची व्याधी बरी झाली. ज्यांनी ज्यांनी त्या वैराग्याबरोबर ती पाने खाल्ली त्यांनाही ती गोडच लागली. गोसावी जीवनमुक्तच होताच महाराजांच्या जवळ राहिल्याने व त्याच्या आदेशाचे पालन केल्याने तो राजयोग अधिक गुणकारी झाला, यात काही नवल नव्हे. धन्यवाद.